यांच्या वर्गामध्ये मी 8वीपासून होतो आणि मी त्यावेळेला आपण काय शांभू विद्यार्थी होतो थोडक्यात. ती सगळी ऍक्टिव्ह होती मुलं. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे काय आज उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये बैरागी यांचा मोठा वाटा आहे. जरी मी माझ्या कर्तृत्वावर जरी उभं केलं असतं तरी पाया असतो तो फार महत्वाचा असतो. मला अजून ते दिवस आठवत आहेत. मी निवडणुकीला नगरपालिकेला उभा राहिलो अचानक आणि ज्या वॉर्डमध्ये उभा होतो त्या वॉर्डमध्ये प्रचंड दादागिरी आणि अशा वेळेला बैरागी यांनी बऱ्याच मित्रांनी बैरागी त्याच्यामध्ये विशेषतः महत्वाचं एवढ्यासाठी की ते स्वतः मतदार होते, त्यांच्या कुटुंबातले मतदान होते आणि त्यांनी अतिशय प्रभावीपणे लीड घेऊन मला प्रचंड मदत केली. एवढंच नव्हे तर सगळ्यांची दादागिरी जुगारून त्यांनी काम केलं. त्याहीपेक्षा ते जे दादागिरी करणारी बरीच मंडळी होती ती त्यांच्या वडिलांच्या संगीता शाळेमध्ये येणारे विद्यार्थी होते. त्यांचे वजन तिथं होतं आणि अगदी काहीच नव्हतं. पिगमी गोळा करायची जनता सरकारी बँकेची आणि मी राहायला सुद्धा वास्तविक केंडामाळावर होतो आणि पूर्ण तिथं होतं आणि काही घरगुती अडचणीमुळे आम्ही तिथं राहत नव्हतो. परंतु ती जी संधी मला मिळाली त्याच्यामुळं आज ही पतसंस्था असेल, जनता बँकेत संचालक झालो असेल, 5 शाळा निर्माण झाल्या असेल किंवा जे काही आज मी एक लेखक म्हणून सुद्धा आता उदयाला आलो आहे. माझे आठवड्यामध्ये 3 लेख असतात. मंगळवारी प्रभातमध्ये असतो, शुक्रवारी पुण्यनगरीमध्ये असतो, शनिवारी शुक्रवारी केसरीमध्ये असतो, शनिवारी पुण्यामध्ये असतो. पण हे सगळं होण्यामध्ये असा एक चांगला मित्र मला मिळाला हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ही शाखा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काढली. मला आनंद असा वाटतो की या प्रभागात सुद्धा त्याच्यावर प्रेम करणारी प्रचंड मंडळी आहे आणि आपण असं म्हणतो की आपण कुणाचा आदर्श घेत असतो वागताना, तसं त्यांचा आदर्श मला विशेषतः भावलेला आहे. म्हणजे मग कुटुंबाची व्यवस्था बघणं असेल, आपल्या भावांच्या मुलांवर प्रेम करणं असेल, त्या भावासाठी दडपण नाही, कुटुंबाच्या प्रत्येकाला दडपण असेल हे शिकण्याचं. पण मला महत्वाचं असं वाटतं की मी आता ज्या वेळेला मला काही व्यक्ती भेटतात सांगतात तुम्ही इथं मदत केली होती आणि माझ्याही लक्षात नसतं. आता परवा दिवशी मला बडव्यांच्या घरी म्हणून गेलो होतो तर ते सांगत होते नाही तुम्ही मला त्याला मुलीला ऍडमिशन दिलं किंवा बऱ्याच जणांना म्हणजे मी असं म्हणत नाही हजारो जणांना, परंतु ज्यांना नोकरी कुठे कुठे लावता आली त्याला कारण हेच आहे की त्या काळात माझे असणारे आमदार खासदार मंत्र्यांचे असणारे संबंध त्याच्यामुळे तो उपयोग समाजाला मला करून देता आला. पण त्याचा जो बेस आहे तो मी 3 मतांनी निवडून आलो त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी ज्या आपण म्हणतो की आपण कुणासाठी काय केलं हे नाही जरी सांगितलं तरी चालेल, पण आपल्यासाठी कुणी काय केलं हे जर आपण कायम सांगत राहिलो लोकांच्या मध्ये समाजामध्ये बोलत राहिलो तर आपली नम्रता वाढत असते आणि आपल्याला सुद्धा आणखीन काय करण्याची बुद्धी होते आणि ऐकणाऱ्याला सुद्धा असं वाटतं की अरे हे आपण असं केलं पाहिजे. त्यामुळं आज ह्या पतसंस्थेमध्ये जो काही स्टाफ आहे त्यांना नाही म्हटलं तर त्यांच्या उपजीविकेला एक साधन मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बैरागी आहेत असं आपण म्हटलं तर ते काय वावगं करणार नाही. विशेषतः मी मागाशी सांगायचं राहिलो की ज्यावेळेला माझी निवडणूक होती त्याच्या मला वाटतं 8-15 दिवस आधीच त्यांचे वडील गेलेले होते. एका बाजूनी त्यांना मुलगी झालेली होती ती पळापळ होती. तर या एवढ्या सगळ्या पळापळीत सुद्धा एखाद्यासाठी करणं जे असतं ते करणं फार महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं की मी अलीकडं प्रयत्न तोच करतो की करणारी माणसं कोण आहे त्याच्या जवळ जाणे, की नाही करणारे तो विषय सोडून देणे, परंतु करणाऱ्या माणसाला कडे जाणे. कालचंच उदाहरण आहे. त्या काळात गीते बिल्डिंगचे मालक श्याम गीते आम्ही बरोबर होतो चार्टर्ड अकाउंटंटला, तर तो त्या काळात माझ्या निवडणुकीला येऊन ब्रशने रंगवत असतात. सगळ्यांनी रंगवले. आम्ही तेव्हा एक स्लोगन केले कुणाच्याही भिंती खराब करणार नाही. तर ऑइलपेंटने त्यांनी ते रंगवलेलं आहे. तो काल अचानक गेला. त्याला मी त्यामुळं गेल्यानंतर मी भाऊजीला फक्त बैरागीला फोन केला. हा माणूस तेवढ्यात 10 मिनिटात तिथे पळत आला. हे जे काय आहे हे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे
आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की आयुष्यात पैशापेक्षा महत्व कशाला आहे तर माणसाला आहे, माणसात राहिलं पाहिजे. म्हणून मला या शाखेचं कौतुक असं वाटतं. ही शाखा ही तुम्ही सगळे या शाखेच्या निमित्ताने एकत्र येतात, पाणी बिल भरण्याच्या निमित्ताने एकत्र येतात आणि एक वेगळा ग्रुप तुमचा इथं तो स्थापन झालेला आहे. हा फार महत्वाचा. आता बघा, एका बाजूला दुष्काळाचं वातावरण आहे. हळूहळू जेव्हा असं काही निसर्गाचे कोप निर्माण होतील तेव्हा माणसाला लक्षात येईल की अरे आपण गाडीतून उतरलो नाही, किती आपण पडलेला आहे. आता आपल्याला गरज आहे लोकांना, त्यावेळेला आपण तरी लोक आपल्याला मदत करतात आपल्याकडे दुर्लक्ष करून. त्याच्यामुळं बैरागी हे लोकांच्या मध्ये मिसळणारं, लोकांना वेळप्रसंगी मदत करणारं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रता असणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्या 69व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमची बहीण अमेरिकेला आहे, तुम्ही जरी लग्न झालं तरी तुमच्या मागे आली. हा त्यानंतर हत्तीपणा थोडा आहे. हत्तीपणा आपण सोडला पाहिजे. आपण पासपोर्ट वगैरे काढून आपण अमेरिकेला गेली मारली पाहिजे. जगामध्ये गेल्यावर आपल्याला कळतं की काय नम्रता असते. म्हणजे आता जर्मनला गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, किती माणसं नम्र आहेत, किती चांगली वाटतात, किती पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की पब्लिक ट्रान्सपोर्टचं महत्व किती आहे. तिथं अब्जाधीश माणूस सुद्धा लोकल ट्रेनमधून जातो, तो गाडी घेऊन जात नाही. आणि अगदी गरीबातला गरीब असतो तो सुद्धा लोकल ट्रेनने जातो. पण त्यांना त्याचं महत्व कळलेलं आहे. ते आपली गाडी घेऊन फिरू शकतात पण ते म्हणतात नाही, आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतो. आज आपल्याला ही सगळ्यात जरुरी निर्माण झालेली आहे. जसं मी काल वाचत होतो की आता पुणे मुंबईला आता एक रस्ता झालेला आहे. आता त्या रस्त्याने एसटीची वाहतूक वाढली पाहिजे. यासाठी एसटीचं भाडं कमी केलं पाहिजे. म्हणजे लोकांना वाटेल की गाडी नको काढायला एसटीने जायला पाहिजे. त्यामुळे शासनाचा सुद्धा हळूहळू एक आपण म्हणतो लोकांचा दबाव असतो तो हळूहळू वाढला पाहिजे. या सकाळीच एक लेख वाचत होतो की इराकमधली नदी ही वेगवेगळ्या कारणाने नष्ट झाली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोकशाही म्हणजे फक्त लोकांसाठीची लोकशाही नाही, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये लोकशाही आली पाहिजे. आणि त्याचा आता ती नदी त्यांनी वाचून तर त्याला किती प्रचंड कष्ट करायला लागले. तर हे सगळं जे आहे हे हळूहळू असतं. परंतु आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टीमध्ये आपण ही काळजी घेतली पाहिजे आणि ती घेऊया. आज मी विचार करतो की आज मी नगरसेवक होऊ शकतो का? होऊ शकतो. आज पैशाचं काय म्हणजे आता झालंय की आपण बघतो. मी काल मला एकदम सांगत होता एखादी नगरसेवक होण्याची 2 कोटी खर्च केले आणि काय 20,000 त्यावेळेस निवडून झालेली आहे. त्यामुळे हे सगळं हळूहळू पुन्हा आलं पाहिजे. सामान्यतः सामान्य माणूस, धडपडणारा माणूस हा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. आणि जी आता चळवळ पुन्हा चालू झालेली आहे नक्की होईल. पुन्हा एकदा माझ्या मित्राला खूप खूप शुभेच्छा.